महार समाजाचा इतिहास असा आहे की महार हे महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन समाजांपैकी एक मानले जातात. इतके जुने की मध्ययुगीन महाराष्ट्रातील अनेक कागदपत्रांमध्ये या समाजाचा उल्लेख आढळतो. महाराष्ट्रातील प्रत्येक गावाची एक व्यवस्था होती. 12 बलुतेदार, 12 समाज, 12 जबाबदाऱ्या आणि या 12मध्ये एक समाज होता. त्याच्यावर गावाची सर्वात मोठी जबाबदारी होती महार समाज. महार समाज गावाच्या सीमा सांभाळायचा. बाहेरचा माणूस आला, चोर आला, परकीय आला तर सर्वात आधी महार उभा असायचा. म्हणूनच त्यांना म्हणायचे काठीवाले. गावं वसली, गावकी व्यवस्था उभी राहिली आणि या व्यवस्थेचा एक आधारस्तंभ बनला महार समाज. गावाचा रखवालदार, निरोप पोहोचवणारा, सीमारेषांची माहिती ठेवणारा, सरकारी अधिकाऱ्यांना मदत करणारा, गावातील अनेक जबाबदाऱ्या सांभाळणारा असा हा समाज होता. बलुतेदारी व्यवस्थेचा महत्वाचा भाग होता. पण इतिहासात सर्वात मोठा विरोधाभास इथेच दिसतो. ज्या समाजाशिवाय गावाची व्यवस्था पूर्ण होत नव्हती तोच समाज गावाच्या वेशीबार राहायला भाग पाडला गेला होता. 12 बलुतेदार म्हणजे सर्वात जास्त जबाबदारी महाराची, पण बलुत्याचा शेअर सर्वात कमी म्हणजे एका भागाचा 72वा भाग म्हणजे सर्वात जास्त काम, सर्वात कमी हक्क. मग काळ बदलला. ब्रिटिश काळात महार समाजातील अनेक तरुण सैन्यात भरती होऊ लागले. त्यांच्या शिस्ती, धैर्य आणि सेवाभावामुळे त्यांनी सैन्यात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. इतिहासकार एलेनॉर झिलियट लिहितात की ब्रिटिश सैन्यातील महार भरती या समाजाच्या आधुनिक सामाजिक आणि राजकीय जागृतीत एक महत्वाचा टप्पा ठरली. पुढे हीच परंपरा महार रेजिमेंटच्या स्थापनेपर्यंत पोहोचली. पण महार समाजाचा इतिहासात सर्वात मोठी क्रांती तलवारी किंवा बंदुकीने घडली नाही, ती लेखणीने घडली. याच समाजातून उदयाला आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी संपूर्ण भारताला संविधान दिलं. ज्या समाजाला कधी काळी गावाच्या वेशीबाहेर उभं केलं गेलं त्याच समाजातून भारतीय संविधानाचा शिल्पकार निर्माण झाला. समानता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्याय या मूल्यांना भारतीय संविधानात स्थान मिळालं आणि लाखो वंचितांना नव्या आयुष्याची दिशा मिळाली. म्हणूनच महार समाजाचा इतिहास फक्त एका समाजाचा इतिहास नाहीये, तो सेवेचा इतिहास आहे, संघर्षाचा इतिहास आहे, सामाजिक परिवर्तनाचा इतिहास आहे आणि आधुनिक भारत घडवणाऱ्या विचारांचा इतिहास आहे.